आज अनेक चांगला संघ आहे निश्चितच मीरा मास्टरचा आणि मीरा मास्टर संघाने जबरदस्त धक्के दिलेत. मात्र रमा भाऊगुडे आहेत, मला भेटायचं आहे त्यांना, आज नाही आहेत ते, आठवण येते त्यांची. आणि मला वाटतं राई संघाला पराभूत केल्यानंतर अजूनही त्यांचं सेलिब्रेशन सुरू आहे असे मला माहिती मिळाली. अगदी 3 न्यूज जर बघितलं तर फक्त मीरा गावात नाही, पिनकरपडा, मीरागाव, काशीगाव, जांगीट सर्कल, अगदी नयानगर पासून पूनम सागर कॉम्प्लेक्स सगळीकडे ती न्यूज आहे. त्यामुळे जिकडे जाऊ तिकडे यूट्यूबला तेच आम्ही बघतोय की ते शेवटचं षटक. चला मॅच ऑन करूया. मुर्दा टीम लवकर क्षेत्ररक्षण सजवा. अजूनही खेळाडू यायचे बाकी आहेत का? आम्ही समजू शकतो, काल हनुमान जन्मोत्सव होता आणि निश्चितच मुर्दा गावाची यात्रा सुद्धा होती, त्यामुळे या गोष्टी नक्कीच समजू शकतो. मात्र चला मॅच ऑन करायची आहे आणि लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं जबरदस्तरित्या पूर्ण करायची आहेत. लक्षात घ्या मात्र टीम ओवळा आणि टीम घोडबंदर कुठेही जाऊ नका, भोजनाची व्यवस्था नक्कीच सुरू होणार आहे. ब्रायन वेल प्लेड. तर पहिली मॅच काय अफलातूनरित्या झाली. 29 धावांचं चेस डाऊन आणि ओळा संघानं अतिशय चांगल्या पद्धतीचे चेस डाऊन केलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी काही चुका नक्कीच झाल्यात. एखादी गोष्ट तुम्ही जर मागे पडला तर निश्चितच विजयापासून वंचित राहता आणि ती गोष्ट देखील मागच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाली आहे. येस मुर्दा संघ झालं का रेडी? येस हितेशची आय थिंक वाट बघितली जात होती. अजून एक चांगला खेळाडू मुर्दा मास्टर टीमचा संघ आपण बघूया. मुर्दा मास्टर टीम एकूणच नयन निश्चितच पहिल्या षटकासाठी आय थिंक येणार आहे. त्यानंतर अजितला देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. लाला माची आहे, कुंदन आहे, तसेच निश्चितच पाहायला मिळतील ते म्हणजे राजेश पाटील, त्यानंतर कुणाल, कुमार, हितेश, त्यानंतर रोहिदास आमचा मित्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि नो डाऊट तो म्हणजे स्वातिश भोईर, गुरुन यांना देखील तुम्ही पाहू शकता. तर ही आहे मुर्दा टीम आणि यशांच्या पाठीमागे जीतू भाऊ. काल काय आनंदाचा क्षण, त्यांची मुलगी डॉक्टर झाली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मुर्दा गावात अनेक डॉक्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनापासून कौतुक आहे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी निश्चितच अतिशय जबरदस्त प्रयत्न आपले सगळी मंडळी करतात. पंचाचा इशारा येतोय, लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजेत. कोणताही वेळ वाया घालवू नका प्लीज. मॅच ऑन होते, मॅच ऑन होते. 11-23 दुसरा सामना सुरू होतोय. मुर्दा वर्सेस मीरा. RK क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, धावा मिळतील इथे आणि खराब क्षेत्ररक्षण स्वातिश भोईर गुरुचा पहिल्या चेंडूवर चौकार. ही आहे मीरा मास्टर्स आणि आज चांगलं क्रिकेट दिसेल. सन्माननीय उपसचिव कैलासदादा मात्रे इथे येताना दिसते आहेत. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सुरेंद्र मात्रेचा हा क्रॉस बॅटर स्ट्रोक. थोडंसं क्षेत्ररक्षण डिसाळ झालंय. मात्र या 4 धावा उपयुक्त आहेत, त्या म्हणजे मीरा मास्टर्स संघाच्या वतीनं. नेक्स्ट बॉल. ओ स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी, जेन्युइन लेन डिलिव्हरी होती मात्र अतिशय स्लो चेंडू हाताळलाय. वेल बोल्ड नयन मात्रे, चांगलं कमबॅक केलंय. मगाचा चेंडू जर बघितला थोडासा वर पिच केला होता आणि त्यामुळेच हात खोलण्याची संधी होती आणि त्याचा वापर केलाय तो म्हणजे निश्चितच बॅटर सुरेंद्र मात्रेनं. चांगली लढत पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे. नेक्स्ट बॉल. यावेळा थोडा जास्त वेगाने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा हात ओपन केलेत. चेंडूला बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला टोलून दिले. राजेश पाटील यांचा चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. नंदू पेडवकर यांच्या हातातून बॅट सटकली आहे मात्र तरी देखील या 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप मोठी आहे नो डाऊट. परिमल खारवाजी आहे, प्रीतम आहे, राजा गरत आहे, भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि नो डाऊट लक्ष असेल ते म्हणजे विनोद भोईरकडे. चंद्रकांत भोईर सारखा चांगला बॅटर सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. नो वी शूटर आहे, सगळे ऑलराऊंडर आहेत, अगदी ऑलराऊंडर आहेत मीरा मास्टर टीम मध्ये. ओ यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आधीच मन बनवलं होतं. जितू यांची चूक झाली आणि इथे धावा मिळणार आहेत.
धावा मिळणार आहेत, कारण तिथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील चेंडू अडवू शकला नाहीये. त्यामुळे अगदी आपण बघतोय 22च्या या 2 धावा फलकावर ऍड होताना दिसतील. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं होतं की धावा प्रत्येक किती धाव इम्पॉर्टंट होती, कारण बऱ्याच धावा या लेग बायच्या रूपाने सुद्धा आल्या होत्या आणि त्या निर्णायक ठरल्या होत्या. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. वर पिच केलाय चेंडू, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला आहे. डीप मिड विकेट मरून येताना इथे थोडंसं फंबल होतंय, जास्त अग्रेशन दाखवलं जातंय आणि त्याचा फायदा समोरचा टीम उचलतीये. थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल, तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल. क्रिकेट हा अंदाज घेण्याचाच खेळ आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे मैदान चांगलं आहे. त्यामुळे निश्चितच तुमच्या ज्या ॲबिलिटी आहेत, तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही डेव्हलप करू शकता अशा प्रकारच्या मैदानावर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले तब्बल 10. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये नयन म्हात्रे, काही चुका क्षेत्रक्षणामध्ये दिसल्या आहेत. आपण बघितलं पहिला चौकार सुटला, त्यानंतर मागे देखील यशरक्षकामार्फत चूक झाली, आता देखील कुमार मार्फत चूक होते. त्यामुळे पहिल्या षटकात टीम मुर्दाचं क्षेत्रक्षण थोडासा कळीचा मुद्दा ठरते. लो फुलटच होती, ऑन साइड कडे खेळायचा होता, लवकर बॅट उगारली आणि चेंडू आपण बघतो डीप कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी नंदू पेडवेकर, मात्र थोडीशी उशीर नक्कीच झाली आहे. वेलकम वेलकम कैलाजी दादा म्हात्रे यांना विनंती करतो या आसनस्तवा उपसचिव आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे स्वागत आहे त्यांचं. पहिला धक्का नंदू पेडवेकर आपण बघतोय धावचीच्या रूपाने बाद होतात. एकही चेंडू नक्कीच त्यांनी खेळला नाहीये आणि निश्चितच तरी देखील आपल्या टीमसाठी नक्कीच त्यांनी पुढे राहिलेत. अडलक मात्र निश्चितच पहिला धक्का बसतोय टीम मीरा मास्टरला. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 11, गडी बाद 1 आणि पहिले षटक अगदी आपण बघतोय 3.5 मिनिटामध्ये संपलंय. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. अशाच गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत. पाणी हवंय का? येस येस. आर के क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष राजनदादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जातीनं लक्ष देत आहेत या एकूणच स्पर्धेकडे आणि एकूणच या कार्यक्रमाकडे आणि अगदी वाहून घेतलंय. मला निश्चितच आश्चर्य वाटतंय आणि निश्चितच मी स्वागत केलेलं या गोष्टीचं की एखादी गोष्ट करायची आहे आणि फक्त ती करायची म्हणून करायची नाही, तर त्यामध्ये जीव ओतायचा. ही गोष्ट आम्हाला एकूणच राऊत परिवारातर्फे मला दिसतंय मागच्या 2 दिवसापासून. अगदी आपण बघतोय मनोहर राऊत असो, राजन राऊत असो, हरेश्वर राऊत साहेब असो, उमेश असो, सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलंय आणि नो डाऊट मंगेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, कुमार, अनेक सगळे खेळाडू आरकेचे अतिशय चांगल्या पद्धतीने ही कामं बघतायत. गरज आहे आणि त्या गरजेमुळेच आपण बघतोय एक चांगली स्पर्धा आकाराला येत आहे. तसंच मोरवा ग्रामस्थ आपापल्या परीने काय होईना आपापला खारीचा वाटा या एकूणच स्पर्धेकडे ते देत आहेत. आणि टीमचे कॅप्टन, मोरवा टीमचे कॅप्टन नरेशजी म्हात्रे अगदी जातीनं या सगळ्या इव्हेंटकडे लक्ष देऊन आहेत. थँक्यू व्हेरी मच ऑल द मोरवा टीममेट्स. दुसरा सामना, तिसरी मॅच लक्षात घ्या आरके मोरवाची आहे. एक्सर बी वर्सेस आरके मोरवा तिसरी मॅच आहे, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. राजा घरत अजून एक महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राजा घरत यांच्यावर देखील भरपूर जणांच्या नजरा असणार आहेत. स्वादिश भोईर गुरु, पहिला चेंडू फेकायचा होता, मात्र इथे तर बघितलं बॅटन पॅड मध्ये चेंडू अडकलाय. चेंडू निर्धाव येणार आहे. एक अफलातून शरीर सौष्ठव असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मीरा गावचा सगळ्यात फिट खेळाडू राजा घरत. स्वातिश भोईर गुरु या नावाने जास्त प्रसिद्धी. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म द विकेट. ओ समोर खेळलेत, मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे. राजेश पाटील अंदाज बांधलाय. वॉट कॅच, सुपर कॅच. राजेश पाटील सोडणार नाही तसे जेल. वेल डन. क्या बात आहे, थँक्यू डीजे. बघा राजेश पाटील आणि राजा घरत एकत्र भेटले आणि राजा घरत त्यांनी सांगितलं अरे कशाला पकडलास. मात्र या सगळ्या गोष्टी आहेत, ही मैत्री आहे आणि ती मैत्री जपली गेली पाहिजेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, थोडंसं टायमिंग कमी पडलं राजा घरत यांचं आणि ते झेलची रूपाने बाद झालाय. वेलटेक राजेश पाटील अतिशय चांगला झेल आणि अशा रीतीनं दुसरा फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या ती म्हणजे 11, गडी बाद 2. नवीन बॅटर विनोद भोयर अजून एक आक्रमक खेळाडू
बऱ्याच ठिकाणी विनोदच्या चांगल्या खेळानं मीरा संघाला तारलंय, त्यामुळे या मॅच मध्ये मीरा संघाला विनोद भोईरची भरपूर आणि भरपूर गरज आहे. आणि दमनला देखील त्याची जबरदस्त बॅटिंग एन्जॉय केली होती. नारंगीच्या मैदानात देखील अफलातून बॅटिंग केली होती. आमचे मित्र निश्चितच पप्पू पेडवेकर सुद्धा इथे उपस्थित झाले. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जे गिफ्ट दिलं त्याबद्दल तुमचा मनापासून हार्दिक आभार. आणि मला वाटतं टीम मध्ये खेळायला हरकत नाही. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक आल्या आल्यास मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न विनोद भोईरचा, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. ही सिमेंट कॉन्क्रीटची विकेट नाही, ही गोष्ट पहिल्यात लक्षात असू द्या. ज्या पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटवर तुमच्या बॅटवर चेंडू येतो इथे तसा येणार नाहीये, तिथे तुम्हाला ऍडजस्टमेंट करावीच लागेल. स्लो डिलिव्हरी आहे, गुड शॉट. शेवटपर्यंत वाढ बघितली, शेवटच्या क्षणी अगदी कट केलाय, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला आहे. कुंदन चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. गुड थ्रो. हा वन बाउन्स थ्रो योग्य होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचते 12 या कड्यावर. स्टेशनरी थांबलेली होती. धावसंख्या 11 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले 11 या धावसंख्येवर. त्यामुळे इथून पुढे मोमेंटम शिफ्ट करावा लागेल सुरेंद्र आणि एकूणच विनोदला. धावसंख्या वाढवावीच लागेल. फुल टॉस डिलिव्हरी, इथे हा झेल नयन सोडणार नाही. वॉट कॅच, सुंदर पद्धत झेल टिपण्याची. आणि इथे आणखीन एक मोठा झटका. सुरेंद्र सारखा एक अफलातून अष्टपैलू खेळाडू 5-2 परंतु आहे. सुरेंद्र मात्र बॅक टू पेव्हलियन. असं वाटलं होतं सुरेंद्र रंगात येतोय असताना इथे मात्र काही फटके सुरेंद्रचे ऑन साईडला खेळायचे होते, मात्र ते ऑफ साईडला गेलेत. याचं कारण ते लवकर खेळले होते त्यांनी. आणि मी कौतुक करीन ते म्हणजे नयनचं. भरपूर डीप कव्हरमध्ये ते उभे होते आणि तिथून जवळजवळ 10 ते 12 पावलं पुढे येऊन त्यांनी हा झेल टिपलाय. वेल टेक नयन. पहिल्या षटकामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत नव्हतं, दुसऱ्या षटकामध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचं फलित नक्कीच टीम मुर्दा मास्टरला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट आलेत. नवीन बॅटर आता चंदू मैदानाच्या आतमध्ये आलाय, चंद्रकांत भोईर. रनवे मध्ये थोडीशी चूक. थँक्यू व्हेरी मच पंच. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, चांगला ड्राईव्ह आहे. इथे दुसरी धाव मिळणार का, प्रयत्न करावे लागतील, मात्र नाही. नयन आहे, चांगले क्षेत्ररक्षण. ग्राउंड फिल्डिंग तुम्हाला सुधारावीच लागेल. हे मैदान असं आहे ना जिथे तुमच्या एकूणच स्किलचं नक्कीच परीक्षा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं जास्त फ्लेक्झिबिलिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. चांगलं क्रिकेट दिसतंय. 2 षटकं संपलेले आहेत. अगदी जर विचार केला तर निश्चितच 8 मिनिटांमध्ये ही 2 षटकं संपले. थँक्यू व्हेरी मच टीम मुर्दा. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. चला लगेच हा विशेष सन्मान निश्चितच आम्ही करतोय या मुख्य मंचावर. तो म्हणजे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपसचिव सन्माननीय कैलासदादा पाटील आणि त्यांचा कैलास म्हात्रे आणि त्यांचा हा विशेष सन्मान टीम कॅप्टन RKचे नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. धन्यवाद दादा, आपण इथे आल्याने निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढले. आणि निश्चितच आपल्या टीमलाच फक्त सपोर्ट देऊ नका, तर RK मंडळाला सपोर्ट करा. थँक्यू. क्या बात आहे. मात्र या मॅच मध्ये बघा कसा फरक पडलाय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 11 आणि या षटकात स्वातिश भोईर गुरु व्हॉट अ बॉलिंग. फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यामध्ये देखील त्यांनी 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. वेल बोल्ड गुरु. मुर्दा संघानं काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. इथून पुढे ही मॅच आता पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्थेत आहे. कुणीही जिंकू शकेल, कुणीही पुढे जाऊ शकेल, मात्र येणारा काळ काय आहे हे पाहणं रंजक ठरेल. वेलकम हरीश पाटील यांचंही करूया स्वागत. नेक्स्ट मॅच RK मोरवा वर्सेस एकसरवी संघ आलाय का. एक माणूस एकसरवीचा आम्हाला दिसलाय. येस थँक्यू वेलकम. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स होता. ही खासियत आहे या विकेटची.
इथे तुम्ही चांगल्या फिरकी मारा करू शकाल, मात्र एकच गोष्ट करायची आहे, लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करायची आहे. आणि कुंदन त्यासाठी निश्चितच अनुकूल परिस्थिती आहे कुंदनसाठी. पुन्हा एकदा प्ले अँड मिस इथे थोडासा वेगाचा वापर झालाय. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, व्हेरिएशन आहे. आणि यशच्या पाठीमागे जितूचं काम देखील अप्रतिम आहे. वेल डन जितू. पुन्हा एकदा मिस केलाय हा चेंडू. काय चंद्रकांतचं. आता चंद्रकांतनं जर बघितलं तर मागे एका स्पर्धेमध्ये असे 3-4 चेंडू डॉट केले होते. प्रॅक्टिसची गरज आहे. एक चांगला खेळाडू आहे तो. एकूणच मीरा मास्टर संघाचा मात्र थोडंसं वेळ त्याला अजून घ्यावा लागेल. संघाची धावसंख्या अजूनही अडकली आहे, ती म्हणजे 13 वर. आणि या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू डॉट आलेत. बऱ्याच घटना घडताना दिसतील आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये RK क्रीडांगणावर. पुन्हा एकदा चेंडू मिस केलाय. इथे धाव मिळणार नाहीये. 4 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकासाठी मला वाटतं कैलासदादा नव्हते, कैलासदादा आले आणि मुर्दा टीमचा रंग बदललाय असं काहीतरी म्हणावं लागेल मला. असतात काही जणांचे पायगुण असतात. वेल बोल्ड कुंदन. ओ हा चेंडू काय ब्रेक आहे. आपल्या बोटांची जादू. लागोपाठ 5 निर्धाव. येणार का हे निर्धाव षटक. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊया कुंदनला. सुपर बॉलिंग. लास्ट गो. ओ डॉट बॉल आहे का हा. तर ही धाव अवांतर असेल, मात्र टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॉलिंग साठी. अफलातून बॉलिंग. एका षटकात फक्त 1 धाव, ती देखील अवांतर. म्हणजे जवळजवळ निर्धाव षटक आहे. नो डाऊट. वेल बोल्ड कुंदन. काय विक्रम घडलाय. काल अनेक विक्रम घडले. काल फलंदाजीचे विक्रम जास्त होते, मात्र आजची सकाळ ही वेगळी आहे. आज कुंदननं आणि गुरुनं चांगली कामगिरी केली. वेल बोल्ड. आणि मुर्दा संघानं कमबॅक बघा. लाला माची निश्चितच आता खुश असेल, कारण नाणेफेक तो हरलाय, मात्र तरी देखील आपल्या गोलंदाजी कामगिरी अफलातून झाले. षटक संपले. 3 धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 14. मागच्या षटकात 1 अवांतरची धाव आणि ती एकच अवांतरची धाव. लाला माची नवीन गोलंदाज, स्वतः कर्णधार टीमचा. मुर्दा संघानं देखील अनेक ठिकाणी विजेतेपदे मिळवलेत, त्यामुळे निश्चितच काल लाला देखील आपण बघतोय सुप्रीमो ट्रॉफी मध्ये पाहायला गेला होता. आणि निश्चितच त्यांनी तिकडची कंडिशन बघितली असेल, तिकडचे गेम प्लॅन्स बघितले असतील. आणि मीरा संघाविरुद्ध आपल्याला खेळायचं आहे, त्यामुळे तो गेम प्लॅन इथे आखतोय. अफलातून क्रिकेट टीम मुर्दाचा. आणि हा संघ जर बघितला, मुर्द्याचा हा संघ जर बघितला, तर कैलासदादा हा संघ मला तरुण भासतोय. यस, वेलकम किशोर पाळेलजी, एव्हरग्रीन हिरो. आणि निश्चितच एक अफलातून क्रिकेटपटू RK मोरवाचा. वेलकम किशोर दादा, आपलं स्वागत आहे मंचावर. या प्लीज. असं नसतं वा. ओ डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे. किती धावा मिळतील कुणाला तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. इथून पुढे आता विनोद भोईरला सूत्र हातात घ्यावं लागतील, कारण मागचे 7 चेंडू चंद्रकांत स्ट्राईकवर होता. आणि मगाशी एक रेकॉर्ड देखील घडलाय, तो सांगतो मी तुम्हाला. एक वेगळा विक्रम घडलाय अगदी इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. कुमार आहे, सोडणार नाहीये. ही विकेट आली अगदी मोक्याच्या क्षणी. गुड बॉलिंग लाला आणि वेल टेक कुमार. बघा मगाशी एक विक्रम काय घडला मी सांगतोय. कुंदननं तो विक्रम केला. जडेजानं जर बघितलं तर 3 मिनिटांमध्ये षटक संपवलं होतं, आणि इथे कुंदननं 2.5 मिनिटांमध्ये षटक संपवलंय. हा विक्रम आहे. क्या बात आहे. मात्र इथे विनोद भोईर सुद्धा परतलाय. नवीन बॅटर आता प्रीतम आहे, प्रीतम गावड. मात्र हताश आहेत मीरा गावचे खेळाडू. पहिल्या षटकात 11 धावा येऊन नंतर काय अशी कलाटणी मिळाली. हे मैदान बदलला नाही, परिस्थिती बदलली नाही, कदाचित खेळातील जी आक्रमकता आहे ती थोडीशी कमी झाला असं म्हणेन मी, किंवा थोडंसं खेळातला डिसिप्लिन कमी झाला. कारण चंद्रकांत भोईरकडून अपेक्षा नव्हती, त्यांनी संपूर्ण षटक खेळून काढलंय. एकही धाव त्याच्या बॅटमधून आला नाहीये. वी कांट बिलीव्ह. मात्र तरीसुद्धा अशा गोष्टी घडतात. हे क्रिकेट आहे. क्रिकेटला जर तर म्हणजे महत्त्व नाही आहे, मात्र क्रिकेटमध्ये असे बरेच किस्से आणि बऱ्याच गोष्टी आपण घडताना पाहिलेत.
थांबा थांबा, लाला माची यांची गाडी अगदी दमन एक्सप्रेस भासते. प्रीतम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ काय टर्न अँड बाउन्स बघा. मी मागाशीच सांगितलं होतं की ही विकेट आहे फिरवणाऱ्यांसाठी. ज्यांच्या हातात जादू आहे त्यांच्यासाठी ही विकेट नंदनवन आहे. त्यामुळे बॅटरला भरपूर आणि भरपूर मोठी ॲडजस्टमेंट करावी लागेल. तुम्हाला बॅकफुटवर आणि फ्रंटवर अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, बॅकफुटला खेळले. हा फटका प्रॉमिसिंग नाही आहे. पुन्हा एकदा नयन म्हात्रे ॲक्टिव्ह आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. धावसंख्या 16. आणि काही जणांचं मला भरपूर आश्चर्य वाटतं. आपापले व्यवसाय सांभाळून प्रॅक्टिस जरूर करतात ते आणि निश्चितच चांगलं क्रिकेट देखील खेळतात. अनेक आपापला व्यवसाय नोकरी सांभाळून या सगळ्या गोष्टी करतात. त्याविषयीची माहिती नक्कीच देईन मी तुमच्यापर्यंत. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव. चंदू क्या कर रहा है बंधू. आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 7 चेंडू तो निर्धाव खेळलाय. बूस्टरची गरज आहे, बूस्टरची गरज आहे चंदूला. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. हा मोठा फटका आहे का. ओ येस येस येस, मी आताच म्हणालो बूस्टरची गरज आहे. आणि चेंडू अगदी सीमा रेषेच्या आय थिंक बाहेर पडलाय. 6 धावा. आणि हा आमचा श्रीकृष्ण अंपायर. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. अगदी आपण बघतोय या शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. या धावसंख्येला थोडासा आकार मिळालाय आणि कुठेतरी इथून मीरा संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. अजून एक षटक शिल्लक आहे आणि या षटकामध्ये मी म्हणेन अजून जर 17-18 धावा आल्या तरी देखील ही मॅच बनू शकेल. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं झालेत बघा. ही गोष्ट आम्हाला पाहिलेत. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 4 गडी बाद 22 धावा या मीरा संघाच्या आहेत. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाने तयारी करायची आहेत. एक्सर बी वर्सेस टीम आर के मोरवा. अनेक मान्यवर प्रेक्षक. 22 धावा झालेत मित्रांनो. मी 4 वेळा आताच म्हटलंय. प्रत्येक चेंडू नंतर मला वाटतं मी धाव म्हणतोय, त्यामुळे प्लीज लक्ष द्या. तर लक्षात घ्या एक्सर बी टीम, जर तुम्ही आला असाल तर या इनिंग नंतर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत टॉस करावा लागेल. स्वागत आहे आपलं, स्वागत आहे आपलं. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थांच्या 23 ते 24 स्पर्धा होतात वर्षाकाठी आणि प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्य असलं पाहिजे की आपल्याला त्या आयोजनाला सहकार्य लाभवायचं आहे किंवा सपोर्ट द्यायचा आहे. हे महत्त्वपूर्ण गोष्ट असते. अजून काही स्पर्धा शिल्लक आहेत मित्रांनो. येत्या काळात तुम्हाला घोडबंदर परिसरामध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि त्याची निमंत्रणं अगदी सर्वांना गेले असतील. 22 धावा झालेत. मी आत्ताही 5 वेळा म्हटलंय. माझा आवाज जात नाहीये का. श्रीकृष्ण साऊंड सिस्टम प्लीज चेक करा. अजित येते गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अगदी यष्ट्यांवर. डावी यष्टी सोडून उभे होते आणि अगदी डावी यष्टी डिस्ट्रॉय केली आहे. विकेट डाऊन. प्रीतम देखील परततोय. आणखीन एक मोठी विकेट. धन्यवाद. नवीन बॅटर विशू तरे मैदानाच्या आतमध्ये. मात्र लक्षात घ्या दिनांक 19 एप्रिल आणि दिनांक 20 एप्रिल पुढची स्पर्धा घोडबंदर मास्टर घोडबंदर यांच्या वतीने आहे मित्रांनो. स्पर्धेचं ठिकाण आहे आई सतीदेवी मैदान, उघाडी रोड, घोडबंदर गाव. यायला विसरू नका. विशू तरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वर आलेत. मोठे फटके ज्यांच्या बॅट मधून येऊ शकतात. नक्कीच ॲबिलिटी आहे आणि ती गरज देखील आहे सध्या टीम मीरा मास्टरला. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. ज्यावेळा तुम्ही चेंडू वर पिच करता तो खाली राहतोय. असं काहीतरी आम्ही मागच्या कालपासून बघतोय. त्यामुळे कदाचित क्रिकेट किती अभ्यासपूर्ण खेळ आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्टीत एक वेगळी लर्निंग आहे. शिका मित्रांनो.
ओ यावेळेला हा मोठा फटका. व्हॉट अ शॉट बाय विशू तरे. षटकार. इथे गुडलँड डिलिव्हरी होती आणि त्यावर हा प्रहार केलाय. 6 धावा. थँक्यू. षटकार. महत्वपूर्ण षटकार. अशाच धावा येणं गरजेचं टीम मीरा मास्टर संघासाठी. विशू तरे ऑन फायर. ते पुन्हा एकदा जर बघितलं तर वर पिच केलाय. चांगले ऍडजस्टमेंट केले इथे गोलंदाजांना. मगाची लेन डिलिव्हरी होती आणि त्यावर षटकार आला. इथे पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये डिलिव्हरी टाकले. गुड बॉलिंग. गुड कमबॅक बाय अजित. अतिशय चांगला फटका आहे. अतिशय चांगला फटका आहे. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट ए स्पेक्टॅक्युलर कॅच. हा झेल सर्वांच्या सदैव लक्षात राहील. लाला माची. Oh, is it bird? Is it plane? No, it's a Lala Machi for you. काय झेल टिपलाय. विशू तरेच्या ध्यानी मनी नव्हतं. कुणाच्याही ध्यानी मनी नव्हतं. हा जवळजवळ षटकार होता. मात्र जे आले लालाच्या मना त्याची कोण अडवे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जीजे. लालाच्या या अफलातून झेलसाठी कैलाजी म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. काय अफलातून झेल होता आणि काल सुप्रीमो तो पाहून आलाय त्यामुळे चांगली कामगिरी. ये हे लाला माची मॅन फ्रॉम दमन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पेडवेकर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. मात्र काही चेंडूंचा अवधी आहे. अगदी एक चेंडू शिल्लक आहे या एकूणच इनिंग मधील. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 28 धावा. प्ले अँड मिस आणि इथे हा चेंडू डॉट येतोय. काय गोलंदाजी. काय क्षेत्ररक्षण. टीम आणि टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा मास्टर्स. जय धारावी मुर्दा मास्टर्स. आणि निश्चितच कौतुक आहे त्यांचं. कारण पहिल्या षटकात तब्बल 11 धावा. त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या गुरुनं. कुंदनचं जवळजवळ निर्धाव षटक. एक अमांतर धाव त्याच्यामध्ये आली. लालाच्या षटकात 8 धावा 1 विकेट आणि अजितच्या या षटकामध्ये 6 धावा एकमेव षटकार आणि त्यानंतर 2 विकेट. गुड बॉलिंग. काय युनिटी दाखवली या गोलंदाजानं आणि धावसंख्या थांबली ती फक्त 28 वर. 29 धावा विजयासाठी. मात्र तो कॅच सदैव लक्षात ठेवू लाला आम्ही. अफलातून झेल आणि त्याला खुश होऊन सन्माननीय कैलाजी म्हात्रे उपसचिव आहेत आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे. त्यांच्या वतीनं हे 500 रुपयाचं पारितोषिक कर्णधार लालाला त्या अफलातून झेलसाठी. काय परफॉर्मन्स केलाय. काय परफॉर्मन्स. एका बाजूला कुंदनचं जे निर्धाव षटक. दुसऱ्या बाजूला लालाचा जबरदस्त झेल. अप्रतिम कामगिरी. नयनची देखील अफलातून झेल आणि काय गोलंदाजी गुरुची. यस लाला तुझं पारितोषिक नंतर येऊन घेऊन जा प्लीज मित्रा. थँक्यू व्हेरी मच. हा लोएस्ट टोटल आहे आतापर्यंत या स्पर्धेतील. मीरा मास्टरच्या माध्यमातून 75 धावा हायेस्ट आहेत. मात्र आपण लोएस्ट टोटल बघतोय ते म्हणजे 28 धावांचं. चला एक्सर बी टीम कॅप्टन या प्लीज. इनिंग संपलंय. टीम एक्सर बी या लवकर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डीजी. काही नावं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवीन. लाला माची यांच्याकडून देखील पार्क बांधणे कामी मदत आम्हाला झाले. त्यांचंही देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आरके क्रीडा मंडळाच्या वतीनं. धन्यवाद लाला. तसेच कुमारी पूर्वा कांचन पाटील यांच्या स्मरणार्थ देखील आम्हाला आर्थिक सहकार्य आलं. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नो डाऊट आपले प्रथम आमदार मीरा भाईंदर नगरीचे सन्माननीय गिल्बर्ट शेठ साहेब यांच्याकडून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य आले. त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि कोण येते आपल्या या मंचावर. तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ मास्टर क्रिकेट 1989चा तो 1 मेचा दिवस आणि सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांची ती संकल्पना आज जवळजवळ 36 वर्ष झाली आहेत. अजूनही संकल्पना राबवली जाते आणि त्याचं एकमेव कारण ते म्हणजे आमचे सन्माननीय विनोद म्हात्रे काका वेलकम. आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच आपण प्लीज मंचावर आसन असं. त्यांच्यासमोर SP पाटील म्हणजे सदानंद पाटील साहेब अग्निशमन दल अधिकारी. आणि निश्चितच कबड्डी या खेळाला आपल्या गावांमध्ये एक वेगळा दर्जा देणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे SP पाटील सदानंद पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही आपण मंचावर लगेच स्वागत करणार आहोत.
चला विनोदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो लगेच बसू नका, आपलं खास स्वागत आम्हाला लगेच करायचं आहे, कारण आर के क्रीडा मंडळाची मॅच आहे पुढची, त्यामुळे निश्चितच नाही घरी पाठवण्याचा प्रश्न नाही आहे, हे गाव तुमचं आहे त्यामुळे घरी जाण्याचा प्रश्न नाही आहे. DBN लाईव्हवर ही स्पर्धा सुरू आहे आणि चेतन पाटील यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान इथे आम्ही करतोय, तो म्हणजे सन्माननीय विनोदजी म्हात्रे या एकूणच आगरी कोळी क्रिकेटचे संस्थापक, ज्यांच्या मार्फत निश्चितच या स्पर्धांना सुरुवात झाली, फाउंडर मेंबर आहेत. आणि धन्यवाद काका, तुमच्या इथे येण्यानं या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढली आहे. तसेच SP पाटील साहेब, या स्पर्धेसाठी आम्हाला नेहमीच आर्थिक सहकार्य त्यांच्या मार्फत प्राप्त होतं. कबड्डीचं जतन काय केलं या माणसासाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राई गावाचं नाव, मुरवा गावाचं नाव आणि आपल्या परिसराचं नाव अगदी महाराष्ट्रभर ज्यांनी नेलं आहे ते हे SP पाटील अग्निशमन दल अधिकारी आणि निश्चितच आमच्या एकूणच आर के क्रीडा मंडळाचे ते समर्थक देखील आहेत. त्यांचेही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद. आपलं हे प्रेम असंच आर के क्रीडा मंडळावर राहू द्या. अगदी 78 वर्षांची परंपरा आहे, मात्र मागच्या 36 वर्षापासून विनोदजी म्हात्रे साहेबांचा तो डोक्यातील किडा अजूनही कायम आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक आहे. आज हे सगळं क्रिकेट बघून ते क्रिकेटला ती क्रिकेटची सेवा करून अनेक जण मोठी होत आहेत, त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे. धन्यवाद. आपल्या येणं इथे किती महत्त्वाचं आहे आमच्यासाठी हे नक्कीच आम्ही जाणतो. चला मॅच ऑन करूया. जास्त मोठं लक्ष नाही आहे टीम मुर्दा संघासमोर, फक्त आणि फक्त 29 धावा या विजयासाठी आहेत. आणि इथे विनोदजी म्हात्रे आले, त्यामुळे 1 मेचं आमंत्रण आपण इथे द्यायला हरकत नाही आहे, नो डाऊट. कारण आमचे कर्णधार उपकर्णधार पत्रिका तर वाटतात आहेत, मात्र 30 एप्रिल आणि 1 मेला राई गावात मित्रांनो यायला विसरू नका. क्रिकेटचा महाकुंभ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. सन्माननीय विनोदजी म्हात्रे तिथे 2 दिवस असणारच आहेत आणि निश्चितच राईच्या यंग आणि माजी टीमतर्फे हे खास निमंत्रण आम्ही तुम्हाला देतोय. अजित आणि जितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वांच्या माहितीसाठी काल देखील आपण बघितलं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला ती बातमी मिळाली की जितू पाटील यांची मुलगी डॉक्टर झाली आहे, त्यामुळे त्यांना देखील विशेष शुभेच्छा. थँक्यू जितू दादा. आणि निश्चितच तू चांगलं काम करतोयस आणि असाच तू पुढे जात राहा. आपल्या मुलींना चांगलं शिक्षण दिलंय त्यांनी आणि निश्चितच आज त्यांची मुलगी डॉक्टर झाली आहे. अभिनंदन. आपल्या समाजासाठी ही नक्कीच मानाची गोष्ट आहे. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल करतोय. टीम एक्सर बी आलात का तुम्ही? बघा 2 ओव्हरचा तुम्हाला अवधी देतोय, 2 ओव्हर नंतर टॉस झाला पाहिजे. स्ट्राईक केंडला जितू, नॉन स्ट्राईक केंडला अजित. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुरेंद्र म्हात्रे. 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. यशचिनच्या पाठीमागे परिमल खारवाजी आहेत, त्यानंतर मयूरला तुम्ही पॉईंटवर बघताय ते विनोद भोईर. शॉट थर्ड मॅनला थर्ड यार्ड सर्कलमध्ये नक्कीच अजून चांगली कामगिरी करावी लागेल. 4 क्षेत्ररक्षक ठेवलेत बघा टीम मीरानं, 4 क्षेत्ररक्षक ठेवले. त्यांना माहिती आहे धावा कमी आहेत आणि त्यामुळे आपल्याला धावा रोखाव्या लागतील. लेट्स सी फाईट बघायला मिळेल का? तर नक्कीच बघायला मिळेल. सुरेंद्र सारखा चांगला गोलंदाज पहिल्या षटकासाठी. पहिला चेंडू फुल टॉस आहे, ऑन साइडला हा फटका आणि अगदी मधोमध 2 क्षेत्ररक्षकांचा चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. सुरुवात बघा. मीरा संघाने देखील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. इथे देखील मुर्दा संघाची तशी सुरुवात होती. वेल बोल्ड चांगला चेंडू होता. बॅकफुटला केले अगदी शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि ही 1 धाव इथे मिळाली आहे. मीरा संघासाठी एक पारितोषिक आलंय. जर त्यांनी षटकात कशाही 3 विकेट काढल्या तरी देखील जर बघितलं तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रुपेश सावंत यांच्या माध्यमातून. संदेश सावंत हा देखील एक पाठीराखा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथून पुढे विकेट्स मिळवाव्याच लागतील. वेल बोल्ड चांगला चेंडू आहे, मात्र इथे चांगल्या पद्धतीने खेळलेत. रिस्पेक्ट दिलाय तो म्हणजे अजितनं. उंच पुरा खेळाडू आहे अजित, आपल्या हाईटचा चांगला वापर करतोय. मात्र क्रिकेट एक्सर संघ आय थिंक उपस्थित होतोय अशी माहिती मिळते. प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. नेक्स्ट मॅच इम्पॉर्टंट असेल आर के मोरवा वर्सेस एक्सर बी, कारण ही मॅच लवकर आटपेल अशी चिन्ह दिसत आहेत. ओ वेल प्लेड. पुन्हा एकदा लेट कट केलाय. किती घारी सारखी नजर आहे बघा. आणि जितू पाटील म्हटलं तर प्रत्येक मैदानावर प्रॅक्टिस करणारा खेळाडू, मग ते मैदान चर्च असो, मग ते मैदान सुभाषचंद्र बोस मैदान असो, किंवा राई असो, किंवा मोरवा असो,
प्रत्येक मैदानावर प्रॅक्टिस, जिथे वेळ मिळेल तिथे प्रॅक्टिसला. सिक्सर बी संघ येताना दिसतोय. ओ अंदराईज खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करायचा होता, मात्र हलकीची एज आणि पहिली विकेट आली आहे. अजित बॅक टू पेव्हिलियन. पहिला धक्का टीम मुर्दाला. थँक्यू. पहिला धक्का बसतोय टीम मुर्दा संघाला. आता इथे नवीन बॅटर नयन. सुरेंद्र प्रयत्न करणार आहे धावा रोखण्याचा आणि विकेट मिळवण्याचा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7 गडी बाद 29 धावांचा लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. एक्सर बी टीम कॅप्टन, प्लेअर लिस्ट आणि कॅप्टन लवकर या प्लीज. जय धारावी मुर्दा मास्टर्स. चांगला खेळाडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. ओहो इथे मात्र काय घडलंय, काय गरज होती विशुतरेला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, राजा समोर उभे आहेत आणि राजाच्या समोर येण्याची गरज काय होती. खराब क्रिकेट विशुतरेच आणि ते या 4 धावा. आरके क्रीडा मंडळाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय जरा या मंचापाशी. मात्र इथे परिस्थिती बघा कशी आहे. मीरा संघाने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, इथे मुर्दा संघाने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. मीरा संघाच्या पहिल्या षटकात धावा होत्या 11, इथे मुर्दा संघानेही 11 धावा पूर्ण केलेत. म्हणजे कुठेतरी एक गडी बाद दोन्ही संघाचा देखील झालाय, म्हणजे सगळं समसमान सुरू आहे. आता नंतर गुरुनं चांगलं षटक हाताळलं होतं, मात्र इथे गुरु सारखी कामगिरी करणारा गोलंदाज तुम्हाला शोधावा लागेल. चेंडू हातात दिला जातोय परिमल यांच्या. महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहेत, काही करिश्मा ते या एकूणच मॅच मध्ये पाहायला मिळेल का. कारण मीरा गाव म्हटलं तर त्यांचे बरेच असे आकर्षक प्रेक्षक आहेत, ते देखील हा सामना पाहत असतील. हिरेन सोलंकी असो, त्यानंतर सिग्नेचर होमचे सगळे हिरेन सोमय्या आणि एकूणच सिग्नेचर होमचे सगळे प्रतिनिधी सामना पाहत असतील. यावेळेला चांगला पुलचा फटका पाहायला मिळतोय. जीतू पाटील ॲट इज व्हेरी बेस्ट. 4 धावा. थँक्यू थँक्यू. वेलकम वेलकम एक्सर बी, स्वागत आहे आपलं. या षटकानंतर टॉस होणार आहे एक्सर बी, लक्षात घ्या. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, बॅकफुटवर केले, चांगला फटका आहे, मात्र जास्त धाव मिळणार नाहीयेत. 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता 16वर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच एक्सर बी वर्सेस RK मोरवा मास्टर्स. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. मान्यवर कक्षामध्ये अतिशय चांगली रेलचेल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, फ्लाईट चांगली दिली होती, मात्र निश्चितच 1 धाव आणि दुसरी धाव देखील, कारण क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहेत. एवढं लांब उभं राहण्याची खरंच गरज आहे का सध्या तरी या मॅच मध्ये? मला वाटतं नाही आहे, कारण तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा फास्ट थोडासा आवळावा लागेल. कारण एक तर धावा कमी आहेत, समोरचे बॅटर अगदी सहज खेळत आहेत, त्यांना रोखायचं काम तुम्ही करायला पाहिजे. प्रयत्न तर करा. ओ वेल बोल्ड. अतिशय चांगला चेंडू होता, हलकसं अपील तिथे आलंय, मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. अतिशय कडक पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ईश्वरदास महाची. मात्र धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या म्हणजे 18. अजूनही 11 धावांची गरज आहे विजयासाठी टीम मुर्दाला. फ्लाइट दिलंय, हा फटका अप्रतिम आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे सुरेंद्र सोडणार नाहीये जेल. चांगला जेल सुरेंद्रच्या माध्यमातून आणि इथे परिमल यांना ही विकेट मिळते. नयन
मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. विजयासाठी लक्ष आहे फक्त 29 धावांचं. अजूनही गरज आहे ती म्हणजे 11 धावांची. मैदानाच्या आतमध्ये लालामाची काय तो झेल टिपला. वारंवार नक्कीच मी विनंती करेन DBN लाईव्हला त्या झेलचा एक वेगळा व्हिडिओ नक्कीच अफलातूनरित्या कट करायला हरकत नाही आहे, कारण आमचे लाईव्हचे जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच एन्जॉय करतील तो रिप्ले. आणि नक्कीच आपण तो रिप्ले पाहू शकतो. काय अफलातून फटका होता. मात्र हा झेल अगदी आणि अगदी डोळ्याचा फार न पेडणारा होता, कारण जवळजवळ काही फूट ते धावत आणि त्यानंतर डाव्या हातामध्ये अगदी अफलातून झेल टिपला होता. तो म्हणजे लालामाची ना, तोच लालामाची आता बॅटिंगला आलाय. 11 धावांची अजूनही गरज आहे. वेलकम किशोर भाऊ. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकफुटला केले. चांगला फटका. पूर्ण कल्पना आहे या मॅच मध्ये जास्त काही नाही आहे, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जावा ही लालाची नक्कीच ओळख आहे. आणि या मैदानाचा अनुभव लालाकडे भरपूर आहे. भरपूर आहे, कारण या मैदानात बरेच क्रिकेट तो खेळला आहे. प्रॅक्टिस देखील जबरदस्त करतो. इथेच तो फिटनेसचे धडे गिरवतो. त्यामुळे निश्चितच अगदी अंगवळणी पडलेले हे मैदान त्याला पाहायला मिळते आहे. मुर्द्याचे खेळाडू, मुर्द्याचे बरेच प्रेक्षक अगदी आपली झोप पूर्ण करून आता थोड्या अंतराने का होईना पण येताना दिसते आहेत, कारण काल यात्रा होती नो डाऊट. आज राईला यात्रा आहे मित्रांनो. आणि आज निश्चित काय हवंय, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. म्हणा भाऊ पाण्याची व्यवस्था करा प्लीज. जितू पाटील यांना पाणी घेऊन जा प्लीज लवकर. चला वळतोय टॉस कडे, विनंती करतोय. चला टीम कॅप्टन एक्सरबी या लवकर या. नितेश प्लीज. आणि मी विनोदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण टॉस करूया. पुढच्या सामन्याचं महत्त्वपूर्ण असेल. पुढचा सामना RK मोरवा मास्टर्स आणि एक्सरबी असा सामना आहे, लक्षात घ्या. आणि सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब नगरसेवक यांच्या माध्यमातून हा टॉस आपण करतोय. चला विनंती करतोय मी, तसे दोन्ही संघांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्लीज विनंती करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देतात विनोदजी म्हात्रे. थोडासा वेळ आहे आपल्याकडे. टॉस करतोय आपण. चला पुढच्या सामन्याची नाणेफेक सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि टॉस का बॉस हे जे प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही बघताय लिटिल किंगडम प्री स्कूल यांच्या मार्फत आम्हाला प्रेझेंट झालंय, स्पॉन्सर झालंय. कोणता संघ नाणेफेक जिंकेल. येस. आणि विनोद म्हात्रेंचा हात RK मोरवा के साथ क्या बात आहे. त्यांच्याच प्रभागातील संघ आहे आणि त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मात्र लालामाची यावेळेला जर बघितला तर चांगला चेंडू होता विशुतरे यांचा. मात्र एक धाव इथे पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी कॉल दिला जाईल का. हो ना सुरू होता. मात्र हा विशेष सन्मान अगोदर एक्सरबीचा आपण सन्मान करूया. ते आपले पाहुणे आहेत आणि निश्चितच स्वागत आहे त्यांचं. चांगल्या वेळेवरती इथे आले. थँक्यू व्हेरी मच एक्सरबी. आणि या साहेबांचे शुभ असते ही खास भेट त्यांना. हे फ्रूट बास्केट आहे आणि निश्चितच त्यांचं स्वागत. आणि एक थंड पेयाची बॉटल देखील, म्हणजे या गरमीच्या वातावरणात तुम्ही थोडंसं थंड राहू शकता. मात्र या मॅच मध्ये आता जास्त काही नाही आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. अजूनही 9 धावांची गरज आहे. जितू पाटील ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅट स्ट्रोक काय चांगला फटका. अजून एक चौकार मिळणार. गुड बॅटिंग जितू पाटील. सुपर बॅटिंग. थँक्यू विनोदजी म्हात्रे. आपलं मनापासून कौतुक. थँक्यू. या असं नसतं. आणि निश्चितच पुढील दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेत. आता थोड्याच वेळात मी त्यांच्यापर्यंत येणार आहे. आज संध्याकाळीपर्यंत तिथे इथे असतील आम्हाला पूर्ण कल्पना आहे, कारण राईगावची आज यात्रा देखील आहे. त्यामुळे निश्चितच काही कार्यक्रम त्यांचे असतील. मात्र तरी सुद्धा त्यांचे आशीर्वाद त्यांचे. फुल टॉस डिलिव्हरी आणि हा तडका. ही मॅच संपली आहे. वेल डन. बघा मॅच संपले तरी जितू भाऊ अजून नो बॉल मागतायत. क्या बात आहे. वेल प्लेड. मुर्दा अफलातून कामगिरी. चला मुर्दा टीमला विनंती करतोय जरा हस्तांदोलन करण्यासाठी पुढे वा प्लीज.
थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच आपण ऑन करूया. मात्र या सामन्यात अफलातून परफॉर्मन्स राहिलाय तो म्हणजे टीम मुर्दाचा. आडलक म्हणेन ते म्हणजे मीरा मास्टर. मात्र कुठेही जाऊ नका मित्रांनो, निश्चितच आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मात्र या सामन्यातील मॅन ऑफ मॅच अनेक